आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। आशिष शेलार यांच्या ठाकरेंवरील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। 20 मे रोजी मतदाना दिवशी ठाकरेंची पत्रकार परिषद। ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची आयोग आता शहानिशा करणार। राज्यामध्ये लोकसभेसाठी फडणवीसांच्या विक्रमी 116 रॅली आणि सभा। मुख्यमंत्री शिंदेंचे 81 रोड शो, जयंत पाटलांच्या 100 जाहीर सभा, तर शरद पवारांच्या 60 रॅली आणि 19 मेळावे। इंडिया आघाडीमध्ये जो पक्ष मोठा त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार। जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी नाव सुचवलं जाईल। काँग्रेसच्या जयराम रमेश यांचं वक्तव्य। पार्टी को किस जनबंधन को, जिस गठबंधन को जनादेश मिलेगा वही सवाल है। व्यक्ति इतना महत्व नहीं रखते, दल को, पार्टियों को बहुमत मिलता है और पार्टी मतदाना दिवशी कीर्तिकरांसह त्यांच्या पत्नीनं ठाकरेंची बाजू घेतली। गजानन कीर्तिकर यांच्या पक्षातून हकालपट्टी करा। शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। गजानन कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, गजानन कीर्तिकर यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर आता शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा। शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तिकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप। अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तिकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं, अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता, असा माझा स्पष्ट आरोप आहे। हकालपट्टी करण्याचा निर्णय त्यांचा अंतर्गत गजानन कीर्तिकर यांनी बोलण्याचं धाडस केलं। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। कीर्तिकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून वाद मिटवावा। कीर्तिकरांच्या वक्तव्यावरून दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। इलेक्शन संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय संपूर्ण हे पक्षाच्या हिताचा आहे। ते ज्येष्ठ नेते आहेत, जे काय बोलायचं ते मुख्यमंत्री आणि त्यांनी एकत्र एका खोलीमध्ये बसावं आणि हा विषय मिटवावा। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचं दुःखद निधन। पी.एन. पाटील यांच्यावर मागील 4 दिवसांपासून उपचार सुरू होते आणि उपचार सुरू असतानाच वयाच्या 71व्या वर्षी पी.एन. पाटलांनी अखेरचा श्वास घेतला।